मीरा भाईंदरमध्ये MMRDAच्या अभियंत्यानं कमाल केलेली आहे। कारण 4 लेनचा फ्लायओव्हर चक्क 2 लेनचा बनवलेला आहे। 4 लेनचा फ्लायओव्हर काही अंतर कापल्यानंतर अचानक 2 लेनचा होता, त्यामुळे वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। या फ्लायओव्हर बांधकामामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचाही संशय व्यक्त केला जातोय। तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही केली जाते। फ्लायओव्हरची दृश्य आपण पाहतोय। सुरुवातीला फ्लायओव्हर 4 लेनचा बनवण्यात आला, मात्र पुढे आल्यावर तो फ्लायओव्हर 2 लेनचा बनवण्यात आलेला आहे। त्यामुळे जे वाहनधारक आहेत, वाहन चालक आहेत, त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। तर या बांधकामामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशयही व्यक्त केला जातोय। या ठिकाणी फ्लायओव्हर 4 पदरी म्हणजे 2 पदरी असायला 2 पदरी या साईडला बनवून या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं बनवलेलं आहे। त्याच्यामध्ये बद्दल काय दुमत नाही। पण या ठिकाणी पुढे आल्यानंतर गोल्डन याच्या पुढे जरी आल्यानंतर तुम्ही बघत असाल या ठिकाणी सिंगल लाईन केलेलं आहे। तर ही कुठली टेक्नॉलॉजी आहे? मला वाटतं या ठिकाणी MMRDA चे PWD चे अधिकारी आणि हे जे आहेत ना अधिकारी आर्किटेक्ट यांचा फेल्युअर आहे, लक्षात घ्या। त्यामुळे या ठिकाणी जे आर्किटेक्ट होते त्यांना मी पुरस्कार पण देतो। तुम्ही बघत असाल या ठिकाणी हार पण घातलाय, त्यांच्या स्मरणार्थ घातलाय, लक्षात घ्या। त्यामुळे आणि त्यांना मी हे गिफ्ट पण देतोय, लक्षात घ्या। हे जे त्यांनी काम केलेलं आहे ना, घटिया काम केलेलं आहे ना, त्याचं आम्ही गिफ्ट पण देणार। आता मी फक्त खुल्ला आणलाय।